मी ते धरून ठेवलं होतं इन्स्ट्रुमेंट की पोलिसांना म्हटलं तुम्ही हे घ्या, माझ्याशी धक्काबुक्की होती, तुम्ही हे घ्या, तरी पोलिसांनी त्याला काही हात लावला नाही. केवढे वृद्ध व्यक्तिमत्व आहेत सगळी. मी खूप वेळेला आयोजकांनाही सांगते, तुम्ही आवाजाची मर्यादा ठेवा. भयानक आवाज. कोणाच्या जीवावर ही अशी घाणेरडी एंटरटेनमेंट चालू आहेत. पोलीस काहीही कारवाई करत नाहीत. अक्षरशः अस्वस्थतेने लहान मुलं सुद्धा रडतायत. आणि धार्मिकतेचं किती विचित्र रूप धारण केलंय. तरुणाईला बिघडवणारा हा कार्यक्रम आहे. तिथे नर्तक्या बोलवून धांगडधिंगा करून थिरकताय त्यांच्या तालावर. प्रामुख्याने जिथे रहिवासी क्षेत्र आहे अशा ठिकाणी परवानगी देताना आवाजाची मर्यादा बाळगलीच गेली पाहिजे. आयोजकांवर पण कारवाई केली पाहिजे आणि डीजे सिस्टीम ज्यांची आहे त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. आवाजाची मर्यादा ओलांडली गेली म्हणून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातल्या कोथरूड परिसरात सुरू असलेला गरब्याचा कार्यक्रम थेट बंद पाडला. आपल्यासोबत स्वतः मेधा कुलकर्णी आहेत. ताई, नेमका हा प्रकार जो आहे तो नेमका कुठे झाला आणि तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल कशी माहिती मिळाली आणि ज्या वेळेला तिथे गेलात तेव्हा काय सगळं सुरू होतं? अतिशय मोठ्या आवाजामध्ये, अतिशय, की ज्याच्यामुळे घरातल्या वस्तू हादरतील. घरातल्या काचा थडथडत होत्या, कडी कडकड वाजत होती. इतक्या मोठ्या आवाजामध्ये गाणी चालू होती, धिंगाणा चालू होता. आणि अर्थातच ज्या प्रकारच्या गाण्यांची निवड केली होती तर ती सुद्धा आक्षेपार्ह अशीच गाणी धार्मिक सणांच्या वेळेला कशी लावतात हा मुद्दाच आहे. असंख्य नागरिकांचे मला फोन आले ज्या वेळेला मी इतर ठिकाणी आरत्यांमध्ये होते. मी पोलिसांना खूप फोन केले. पोलीस म्हणाले की आम्ही जातो, कमी करतो. असं नेहमी चालतं. गणपतीच्या उत्सवामध्ये पण हे सगळं असंच सगळं चालू होतं. आता यावेळेला मी म्हटलं की स्वतः दाखल व्हावं लागेल त्या ठिकाणी. मी पोलिसांना फोन केला की तुम्ही काही करत नाही आहेत, मी बराच वेळ झाले तुम्हाला सांगते, मी स्वतः तिथं चालले, तुम्ही पण तिथे या. ते म्हणले आलोच. नंतर ते तासभर आले नाही, ती गोष्ट वेगळी. एक नमुना म्हणून दाखवते तुम्हाला की हा मेसेज आहे. अशा प्रकारचे असंख्य मेसेजेस आले. यांना लिव्हरचा कॅन्सर आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही कसं काय सहन करायचं. आणि त्यांच्या घरी ज्या व्यक्ती राहतात त्यांचा पण मी हे दाखवते की ते केवढे वृद्ध व्यक्तिमत्व आहेत सगळी. मी खूप वेळेला आयोजकांनाही सांगते, तुम्ही आवाजाची मर्यादा ठेवा. भयानक आवाज. आणि त्यामुळे मी तिथे बंद केला जाऊन तो कार्यक्रम. कारण कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध सोडून, कोर्टाच्या आदेशांचं सुद्धा उल्लंघन करून, ज्या अटी शर्तीच्या जोरावर तिथे परवानगी दिली होती त्या अटी शर्तींचा भंग करून आणि पोलीस काहीही कारवाई करत नाहीत, हा अनेकांना आलेला अनुभव. त्यामुळे मला जावं लागलं. प्रामुख्याने इथे मी सांगते की जेव्हा मी मुलांना आवाहन करत होते, आयोजकांना आवाहन करत होते की तुमच्याही घरी वृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील, अक्षरशः अस्वस्थतेने लहान मुलं सुद्धा रडतायत की हा आवाज सहन होत नाही आहे. आणि धार्मिकतेचं किती विचित्र रूप धारण केलं आहे. तरुणाईला बिघडवणारा हा कार्यक्रम आहे. आज तरुणाई हिंदुत्वानी जागृत होण्याची गरज आहे आणि योग्य दिशेने जागृत होऊन कृती करण्याची गरज आहे. असं असताना संपूर्ण तरुणाई नासवून टाकण्याचं काम अशा प्रकारे जर का आयोजन करून सवंग लोकप्रियतेसाठी करत असतील किंवा सवंग एंटरटेनमेंटसाठी करत असतील तर त्याचा माझा आक्षेप आहे त्याला. आणि मी पूर्ण पुणे शहरामध्ये या संदर्भातलं जन आंदोलन निर्माण करणार आहे. पोलिसांना माझी आग्रहाची मागणी आहे की अशा कुठल्याही पद्धतीने डीजेंच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका. प्रामुख्याने जिथे रहिवासी क्षेत्र आहे अशा ठिकाणी परवानगी देताना आवाजाची मर्यादा बाळगलीच गेली पाहिजे. दुसरं म्हणजे ही जी जागा आहे ही कुठलीही महानगरपालिकेची जागा नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ही या लेआउटमधली या सोसायटीची जागा असताना, सोसायटीची परवानगी नसताना, त्यांचा विरोध असताना, त्यांनी पत्र लिहिलेले आणि अनेकांच्या सह्या आहेत, हे पत्र त्यांना प्राप्त झालेलं असताना सुद्धा त्यांनी परवानगी दिली. मला अतिशय हे आक्षेपार्ह वाटतं. आम्ही माननीय CP साहेबांची वेळ घेणार आहोत, सगळेजण जाऊन त्यांना भेटणार आहोत की या ठिकाणी आपण लक्ष घालावं. त्याचबरोबर आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा भेटणार आहोत आणि संपूर्ण पुण्यामध्ये, एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे करण्याची गरज आहे. पण आम्ही आमच्या पुणे शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात जन आंदोलन तयार करणार आहोत जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये सणांचं असं विडंबन
आक्षेपार्ह कार्यक्रमातून होणार नाही. ताई, त्याच्यात तुम्ही एक मुद्दा असा मांडला होता की अगदी पोलीस निरीक्षक देशमानेंपासून पोलीस आयुक्तांपर्यंत तुम्ही संपर्क साधायचा प्रयत्न करत होतात. आमच्या माहितीनुसार ज्या ठिकाणी जीत ग्राउंड आहे तिथून कोथरूड पोलीस ठाणे फार काही लांब नाही. वारंवार जर तिथल्या नागरिकांकडनं तक्रारी येत असतील तर पोलीस चौकीतले काही अधिकारी कर्मचारी आणि त्यासोबतच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे या सगळ्याबद्दल अनभिज्ञ आहेत. पोलीस स्टेशन त्या ठिकाणून अक्षरशः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, अक्षरशः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. असं असून सुद्धा आणि वारंवार म्हणजे आज ज्या दिवशी कारवाई झाली शुक्रवारी, त्या दिवशी काहीतरी 4-5वा दिवस असेल नवरात्रीचा, रोज तिथे कार्यक्रम चालू आहेत आणि रोज माझे फोन चालू आहेत त्यांना. नागरिकांचे मला फोन आले की मी ते फोन त्यांना पाठवते, नंबर त्यांना पाठवते, ती माहिती त्यांना पाठवते, व्हिडिओ पाठवते, ऑडिओ पाठवते, मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स त्यांना पाठवते. एवढं सगळं करून दरवेळेला ते म्हणतात आम्ही जातोच तिथे, आम्ही कारवाई करतोच तिथे. तिथे जे 2 कॉन्स्टेबल उभे होते तेही बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. कोर्टाने असं सांगितलंय की जी काही सिस्टीम लावली असेल त्या ठिकाणी डीजेची ती जप्त केली पाहिजे, आयोजकांवर पण कारवाई केली पाहिजे आणि डीजे सिस्टीम ज्यांची आहे त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. ती सगळी सिस्टीम जप्त केली पाहिजे नियमभंग केल्याबद्दल. परंतु मी ते धरून ठेवलं होतं इन्स्ट्रुमेंट की पोलिसांना म्हटलं तुम्ही हे घ्या, माझ्याशी धक्काबुक्की होती, तुम्ही हे घ्या, तरी पोलिसांनी त्याला काही हात लावला नाही. नंतर मात्र देशमाने PI आले आणि ते म्हणले की ताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो. पण आता हे आम्ही विश्वास किती ठेवायचा आणि लोकांनी विश्वास किती ठेवायचा आणि किती सहन करायचं आणि कोणाच्या जीवावर ही अशी घाणेरडी एंटरटेनमेंट चालू आहेत, हे मला प्रश्न पडतो की आपण काय लोकांचे जीव घेणार आहोत का दर सणांना. त्यामुळे लोकांना आता लोक आता या सणांपासून घाबरायला लागलेत. सणांच्या वेळेला आपापल्या घरी पूजा अर्चा करण्याच्या ऐवजी ते लोक सोडून जायला लागलेत, पुण्याबाहेर कुठेतरी जाऊन राहतात. म्हणजे लोकांना तुम्ही धर्मापासून परावृत्त करताय, तरुणाईला बिघडवताय, कुठे चाललाय? हे सगळ्या कार्यक्रमांचं सवंग रूप थांबलं पाहिजे. निश्चितपणे. शेवटचा प्रश्न ताई, तुमच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तुमचं एका बाजूने कौतुक होतंय पण दुसऱ्या बाजूला 2 मतप्रवाह याच्यात पडत आहेत की एका बाजूने हा खूप स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवला, तिथे जाऊन गरबा बंद पाडला, त्याबद्दल कौतुक आहे. पण दुसऱ्या बाजूला असं पण देखील लोक काही म्हणतायत आणि त्यात काही नेते मंडळी सुद्धा आहेत, काही पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ता ही जाग आली का, गणपतीच्या उत्सवात तुम्ही कुठे होतात किंवा सणांच्या बाबतची तुमची नेमकी भूमिका काय? सरकार तुमचं आहे तरी सुद्धा पोलीस ऐकत नाही. आत्ता जाग नाही, मला कायमच जाग आले, मी जागृतच आहे. जे झोपलेत त्यांना जागं करण्याचं काम टप्प्याटप्प्याने मी करते माझ्या परीने आणि सगळी यंत्रणा वाकवण्या एवढी मी मोठी नाही आणि माझी तशी प्रवृत्तीसुद्धा नाही. माझं आवाहन आहे जनतेला सुद्धा आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणि ते दरवेळेला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे कोणते नेते आहेत की जे जनतेच्या पाठीमागे चाललेत, आपण जनतेला योग्य दिशा देण्यासाठी म्हणून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. हे करण्यामागे हेच कारण होतं की जनजागृती व्हावी. आज जनजागृती होण्याची गरज आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही घ्या ना. तुम्ही तरुणाईला बिघडवण्याचं काम करताय आणि त्यांना जे आवश्यक आहे अशा बायका म्हणजे तिथे नर्तक्या बोलवून धांगडधिंगा करून थिरकताय त्यांच्या तालावर आणि हे ज्या मुलांना हवंय त्यांच्या तालावर तुम्ही नसताय, तुम्ही त्यांचं नेतृत्व करताय का अशी मुलं तुमचं नेतृत्व करतायत, हे त्या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. आपण बघू शकतोय की ज्या ग्राउंडवर खरं तर हे जीत ग्राउंड जे आहे ते कोथरूडमधलं अतिशय नामांकित ग्राउंड आहे, ते महानगरपालिकेचं नसताना, तिथे कुठलीही परवानगी नसताना गरबा हा कार्यक्रमाचं आयोजन कसं करण्यात आलं हा तर एक प्रश्न आहेच आहे. पण मात्र आता पुणे पोलीस या संपूर्ण प्रकरणावर आणि तसंच शहरातल्या इतर गरबांच्या कार्यक्रमावर काय भूमिका घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.